नमस्कार. आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी धर्मादाय आयुक्त परीक्षेच्या निरीक्षक पदासाठी झालेला तिसऱ्या शिफ्टचा जो पेपर होता त्यामध्ये जे प्रश्न आले होते ते माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मी सांगत आहे. पेपर देऊन आलेलो आहे. GK/GS मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल जे नामनिर्देशित करतात सदस्य ते किती संख्या त्यांची विचारली होती. तसेच आसाम करार कधी झाला, कारले भाजी लेणे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे, तो नाशिक, पुणे फंडामेंटल राईट्स जे आहेत त्यामध्ये सांस्कृतिक जो हक्क आहे त्यावरती एक प्रश्न होता. द्विसदनी सभा विधानसभा कोणत्या राज्याची नाही असा ऑप्शनमध्ये 4 होते ऑप्शन आणि त्यामध्ये ओडिशा एक होते जे की त्याला ओडिशा राज्याची जी विधानसभा आहे ती द्विसदनी नाही. परत भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली हा एक प्रश्न होता इतिहासावरती. आणि आताच महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली, त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल आता बदललेले आहे. आणि तोच प्रश्न या ठिकाणी विचारला होता, जे की अगोदर गुजरातचे होते, सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्राचाही कार्यभार आहे. त्यानंतर समान नागरी संहिता कायदा जो आहे जो उत्तराखंड राज्याने प्रथम लागू केला तो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं हे विचारलं होतं. आणि 17वी जी ब्रिक्स परिषद 2025ची आहे त्याचं ठिकाण विचारलं होतं. यावरती एक हवामानावरती 2 प्रश्न होते. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या ठिकाणी घडली, पंजाबमधील अमृतसर. त्यानंतर चालू घडामोडीवरती होते 2 ते 3 प्रश्न. अन्नू राणी ही महिला खेळाडू जी आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, ती ॲथलेटिक्स संबंधित आहे, भालाफेक. 1913 साली जो उठाव झाला होता भिल्लांचा तो झारखंड संबंधी होता, महाराष्ट्रासंबंधी नव्हता, कारण त्यामध्ये ऑप्शन सर्व आउट ऑफ महाराष्ट्र होते. म्हणजे तो भारताच्या भूगोलावरती होता, इतिहासावरती होता. आणि मराठीमध्ये तोच पॅटर्न होता, त्यामध्ये काही चेंजेस झालेले पाहायला मिळाले नाही. समानार्थी 2 प्रश्न, विरोधार्थी 2 ते 3 प्रश्न, शुद्ध वाक्य यावरती होता. म्हणजे शुद्ध वाक्य म्हणजे त्यामध्ये आपल्याला शुद्ध लेखनाचे नियमही फाइंड आउट करावं लागणार आहेत आणि याची वाक्यरचना पण शोधावी लागणार. तर थोडं ते काळजीपूर्वक करा, कारण त्यात खूप छोटंसं मेजर ते पॉईंट देतात आणि त्यावरून ते आपल्याला योग्य ते जे आहे त्यामधलं ते शोधावं लागतं. तर तिथे थोडीशी काळजी घ्या, कारण ते हातातले मार्क आहेत. वाक्यक्रमाने जसं इंग्रजीमध्ये पॅराजंबल असतं तसंच इथं वाक्य न देता ते फक्त शब्द मागे पुढे करत आहेत आणि त्या शब्दांचं मागे पुढे केलेलं ते वाक्य खाली बनवून देत आहेत. तर त्यामधलं आपल्याला जो योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आणि ते उत्तर द्यायचं आहे. परत मग विशेषणावरती प्रश्न आहे 2 ते 3, क्रियाविशेषणावरती आहेत, क्रियापदवरती आहेत आणि उतारा येत आहे. उतारा आहेत 3च प्रश्न, परंतु थोडी किचकट स्वरूपाचे प्रश्न आहेत. त्याचं सरळ उत्तर त्यामध्ये नाही आहे, की आपल्याला ते लॉजिकनं उत्तर द्यावं लागत आहे. म्हणजे थोडंसं विचार करणारा प्रश्न आहे तो. परत बुद्धिमत्तेचा मग पॅटर्न तोच आहे. नातेसंबंधावरती 3 प्रश्न, त्यामध्ये चिन्हांवरती आधारित होते.
चिन्ह आणि संख्या मालिका जे मिश्र असतात, जे की असं प्रश्न की वरील मालिकेमध्ये अशी किती चिन्ह आहेत, त्यांच्या लगतच आधी एखादा विषम अंक आहे आणि लगतच नंतर सम अंक आहे, किंवा मग असं कोणती असे संख्या मालिकेमध्ये किती चिन्ह आहेत की त्यांच्या अगोदर आधी चिन्ह आहे आणि नंतर विषम अंक आहे. तर ते शोधायचं, काळजीपूर्वक शोधतात त्याला. परत अक्षर मालिका होती. संख्या मालिकेमधील पुढचे पद ओळखणं होते. सोपेच होते. डिफरन्समधला डिफरन्स काढायचा होता. बैठक व्यवस्था वर्तुळाकार विचारली होती, जे केंद्राकडे तोंड करून होते. आणि इमारतीचे मजले, खालच्या मजल्याला 1 नंबर, वरच्या मजल्याला 2 नंबर, असे 6 मजले होते. आणि त्या 6 मजल्यांवरती त्यांनी ते कंडिशन दिलेल्या होत्या. हा इथे राहतो, हा याच्या खाली राहतो, हा याच्यावर राहतो, असं म्हणून म्हणजे आपल्याला उत्तर काढायचं होतं. एकच प्रश्न होता त्यावरती. ते शक्यता आपण काढायचं आणि उत्तर द्यायचं. सोपे होते ते. परत वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून 2 प्रश्न होते यावरती. आणि आठवड्यातील वार होते, म्हणजे की सोमवार ते शनिवार हे कामाला जातात आणि हा याच्या अगोदरच्या वारी जातो, हा बुधवारी जातो, हा याच्यानंतर त्या दुसऱ्या वारी जातो, असं इंग्रजी अल्फाबेट होते आणि असं दिलेलं होतं. ते सोपं होतं ते पण. आणि एक आकृतीचा समाविष्ट भाग ओळखायचा होता, की त्यांनी कट करून दिलेला भाग होता, तो खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये योग्य बसेल असा होता. आणि इंग्लिशमध्ये तेच मग अँटोनिम्स, सिनोनिम्स, फिल इन द ब्लँक्स, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, पॅराजंबल, ओनवर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेजेस आणि पॅसेज इत्यादी प्रश्न होते. तर जे तुम्ही करंटचा टॉपिक थोडासा बदललेला दिसला, कारण सकाळी 2 शिफ्टला त्यांनी मृदेवरती प्रश्न विचारले होते. परत काल त्यांनी अभ्यास जे होता त्यावरती प्रश्न विचारले होते. आज तो टॉपिक त्यांनी सोडून दिलेला आहे. तर तुम्ही थोडंसं उद्या ज्यांचे पेपर आहेत ते थोडेसे चेक करून जा. ते कलमा सध्या ते विचारत नाही. DPSPवरती त्यांनी प्रश्न विचारले होते 2-3 शिफ्टमध्ये अगोदर, परंतु आज 3ऱ्या शिफ्टला त्यांनी DPSPवरती 20 प्रश्न विचारले नाही. जर तुम्ही ह्याच्या परिषदा वगैरे ज्या आहेत ना, त्या थोडं व्यवस्थित करून जा. त्यांचे नेक्स्ट ठिकाण कुठं आहे आणि मागच्या ज्या झालेल्या त्या कुठे आहेत. ठीक आहे. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा. धन्यवाद.